भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात आक्रमक झालेले आहेत आणि आपली भूमिका जी आहे ते सातत्याने मांडताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत भाजपचे नेते किरीट सोमय्या आहेत। किरीट सोमय्या जी, तुम्ही शिवाजीनगर मानखुर्द या परिसरामध्ये गेलात, तिथे पोलीस स्टेशनला तुम्ही भेट दिली आणि जवळपास 72 मशिदी जे आहेत ते तुम्ही लिस्ट एक बाहेर काढली आहे, त्यांच्यावरती अनधिकृत भोंगे आहेत। संबंधित मुंबईमध्ये असा हा संपूर्ण अनधिकृत मशिदींच्या भोंग्यांचा आकडा कितीपर्यंत जातोय आणि आता तुमची आंदोलन कशा पद्धतीने तुम्ही हे पुढे घेऊन जाणार आहात? शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशनने मला अधिकृत उत्तर दिलं आहे। 72 मस्जिद आहेत, प्रत्येक मस्जिदीवर 4, 5, 6 भोंगे आहेत। म्हणजे फक्त शिवाजीनगर गोवंडी या एकट्या पोलीस स्टेशन परिसरात 400 अनधिकृत भोंगे आहेत। मी घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी पार्क साइट, भांडूप, मुलुंड वेगवेगळ्या पोलीस स्टेशनची मुलाखती घेतल्या। लक्षात असं आलं की 80% मशिदीने आपल्या मस्जिदीवर लावलेल्या भोंग्यांसंबंध परवानगीच घेतली नाही आहे। लोक हैराण परेशान आहेत। फक्त मुंबई शहरात 4000 अनधिकृत भोंगे लागलेले आहेत आणि त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी पण घोषणा केली आहे, अनधिकृत भोंगे चालणार नाही आणि जे भोंगे अधिकृत असेल त्यांनी पण जे आवाजाची मर्यादा मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले त्याचं पालन करावं लागणार। परंतु तुम्ही आंदोलन छेडताय या सगळ्या संदर्भात, अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात मुंबईतला आकडा तुमच्याकडे जवळपास मिळालाय का? कारण की तुम्ही आता म्हणतात की गोवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळपास 72 मशिदी आहेत, त्यांच्यावरती 400 अनधिकृत भोंगे आहेत, असा मुंबईतला आकडा काय आहे? आता येत आहे ना, हे सुरू केलं तर पण आणखीन पुढचंही बाहेर आलं। मस्जिद पण अनधिकृत आहेत, लेन जिहाद चालू आहे। मी पवईला गेलो, मस्जिद अनधिकृत काढायला लावला भोंगा। भांडुपला ती स्थिती। माझ्या माहितीप्रमाणे एकंदर मुंबईत 4000 अनधिकृत भोंगे मस्जिदीवर लागलेले आहेत आणि या सगळ्यांवर कारवाई मी करायला लावणार। आणि फक्त मुंबई पुरतं मर्यादित नाही, अलिबाग माझी सासूरवाडी आहे, तिथेही मी गेलो, मस्जिद अधिकृत भोंगे परमिशनच घेतली नाही। तिथं माझा सासूरवाडीला राहतो बा, पहाटे 5 वाजता एवढा मोठा आवाज। तर अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी चालणार नाही आणि त्यासाठी कोणतरी मस्जिद समिती तर महाराष्ट्राचा सेक्रेटरी उठतो, माझ्या ऑफिसला फोन करून धमकी देण्याचा प्रयत्न करतो, फेसबुकवरून धमकी देतो। अरे आता फालतू गुंड्यांना घाबरत नाही। अनधिकृत मस्जिद, अनधिकृत भोंगे, लेन जिहादवर कारवाई होणार। परंतु तुम्हाला जी धमकी आली आहे त्या व्यक्तीने सांगितलंय की ज्या ठिकाणी किरीट सोमय्या तक्रारी करणार आहे त्या मशिदींनी घाबरू नये, जर ज्या ठिकाणी कारवाई होत असेल तर त्या ठिकाणी मी स्वतः येईल, असं देखील तो व्हिडिओमध्ये म्हणतो तो इसम। आता त्यांनी चॅलेंज देवेंद्र फडणवीसना केलं आहे, मुख्यमंत्र्यांना केलं आहे, पोलिसांना केलं आहे। उत्तर मुख्यमंत्री कार्यालय देणार, उत्तर पोलीस देणार, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता घाबरणार नाही। आमची मोहीम चालू राहणार। आज पण माझा या भारतीय जनता पक्ष ईशान्य मुंबईचे अध्यक्ष दीपक दळवी हे पोलिसांशी बोलले आहेत। ते स्वतः 12:30 वाजता प्रतिनिधी मंडळ घेऊन पोलीस स्टेशनला जाणार आहेत। धमक्याला घाबरणार नाही मी। उद्या त्या धमकी देणार आहे आणि त्याच्या आका कोण आहेत ते पण चेक करा, गोडफादर। त्यांना सांगतो उद्या 12 वाजता मी सिल्लोडला जाणार आहे। 500 बांगलादेशी अपात्र लोकांनी जन्म प्रमाणपत्र मिळवलंय, त्याचे पुरावे देणार आहेत। उद्या दुपारी 4 वाजता जळगाव पोलीस स्टेशनला जाणार। त्यांनी 43 बांगलादेशी अपात्र लोकांना खोटे जन्म प्रमाणपत्र घेताना पकडले आहेत, त्याचाही पाठपुरावा करणार। परंतु तुम्ही म्हणतायत की थेट देवेंद्र फडणवीसांचीच पंगा जो आहे तो धमकी देणारा व्यक्ती करतोय तुम्ही म्हणतायत। मग हे अनधिकृत भोंग्यांचं जे काही तुम्ही हाती घेतलंय काम, ते मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही हाती घेतलंय का काही? आता आहे की बघा, भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीची सरकार, महाराष्ट्राची देशाची लोक यांनी तर आणखीन पुढे म्हटलंय, एक उत्तर प्रदेश नाही आहे, यूपी में बीजेपी की दादागिरी चलेगी, यहाँ नहीं चलेगी। आम्ही दादागिरी करतच नाही, आम्ही कायद्याचं पालन करा हा विषयाची
मी मोहीम सुरू केली, तक्रार केली, देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती केली, त्यानंतर त्यांनी अभ्यास करून विधानसभेत घोषणा केली. या संबंधात नवीन कडक नियमावली तयार होत आहेत. आणि महाराष्ट्रात असा प्रकाराचं कोणीतरी लव जिहाद करत असेल तर लव जिहाद विरोधी कायदा, लेन जिहाद करत असेल तर वक्फचं पण बघा सगळं बाहेर येणार. काँग्रेस मुस्लिम नेत्यांनी किती जमिनी ढापल्या आहेत, सगळं बाहेर येणार आहेत. आणि मस्जिदच्या नावाने जर अनधिकृत मस्जिद बांधून लेन जिहाद किंवा भोंगे घेऊन आसपासच्या नागरिकांना, हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या सगळ्या माफियांना सरळ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकार करणार. खरं तर तुम्ही म्हणतात की मशिदींच्या भोंग्यांवरतून ध्वनी प्रदूषण होतं आणि त्याचा नाहक त्रास लोकांना होतो. मग मुस्लिम समाजातले काही लोक म्हणतात की जर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरतीचा आवाज येत असेल किंवा लाऊडस्पीकरवरती आरती होत असेल तर त्याच्यावरती काही बंधनं लागणार आहेत की नाही म्हणून. आहेतच नियम. तुमचे माझे गणेशोत्सव असो, नवरात्र उत्सव असो, रस्त्यावर नाही होऊ देत. येण्या जाण्याचा रस्ता द्यावा लागतो. सगळ्यांवर ध्वनी प्रदूषण हे 365 दिवस सकाळी 6 ते रात्री 10. आणि दुसरी गोष्ट परमिशनच घेत नाही. आणि परमिशन घ्यायला सांगितलं तर ते हे मुस्लिम समाजाचे माफिया नेता सांगतात कोई परमिशन नहीं लेने के, हमारी मस्जिद के आसपास पुलिस आएंगे तो उसको भी उठा के फेंक देंगे. म्हणजे समजतात काय, हे काय बांगलादेश आहे, हे काय पाकिस्तान आहे? हे चालणार नाही. परवानगी द्यावी लागेल. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलाय तर मुंबई उच्च न्यायालय हे माफिया मुस्लिम नेते हे जर फाट्यावर बसवायची बात करत असेल त्याच्यावर कारवाई होणार. आज तुम्ही कुठे जाणार आहात? कारण की आज तुम्ही म्हणतात की उद्या मी सिल्लोड आणि जळगावला जाणार. आज तुम्ही मुंबईमधल्या कोणत्या ठिकाणी जाऊन अनधिकृत मशिदींचा पर्दाफाश करणार? पहा दिवसभरात काय काय घडतंय. किरीट सोमय्याला कोणी थांबवू शकत नाही. मनसे किरीट सोमय्याजी, एक शेवटचा प्रश्न. मनसेनं अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात संपूर्ण एक मोहीम हाती घेतलेली होती. राज ठाकरे वारंवार आपल्या भाषणांमधून म्हणत होते की हे अनधिकृत भोंगे जे आहेत ते खाली उतरवले पाहिजे. मनसेच्या संपूर्ण मोहिमेला यश आलं असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की वक्फ बोर्ड असो, लव जिहाद असो, लेन जिहाद असो, वोट जिहाद असो, अनेक नागरिकांना त्रास होतोय. पण आता देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलं, अमित शहाने ठरवलं, मोदीजींनी ठरवलं, वक्फ कायदा आला मैदानात. देवेंद्र फडणवीसने निर्णय घेतला तर 2,23,000 जे जन्म प्रमाणपत्र त्याची तपास सुरू झाला. म्हणून भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असो, किरीट सोमय्या असो, मुस्लिमांचं लागून चालल माफियागिरी जे गुंडे चांगली लोक आहेत ते तर भारतीय आहेत. परंतु मनसेने पहिला हा मुद्दा हाती घेतलेला होता. मनसेला यश आलं नाही का? का त्यांचा मुद्दा तुम्ही घेतला म्हणजे तुम्ही कॅप्चर केला? लव जिहाद, लेन जिहाद, वोट जिहाद आणि अशा प्रकारचे लागून चालण्याच्या विरोधात कायमची भारतीय जनता पक्षाची लढाई चालू आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी हिरवे वस्त्र परिधान केले म्हणून बघा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, धारावीच्या अनधिकृत मस्जिदच्या विरोधात आम्ही आवाज उठवला. उद्धव ठाकरे तर मस्जिद वाचवायला गेले. म्हणून रस्त्यावर उतरणं आणि कायदेशीररित्या यांच्या समोर लढणं हे किरीट सोमय्याचं कर्तव्य. मनसे फेल्युअर झाली आहे का या मशिदीच्या भोंग्यांच्या आंदोलनामध्ये? खरं तर किरीट सोमय्या होते आपल्याबरोबर. किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे की अनधिकृत मशिदींच्या भोंग्यांच्या संदर्भात आम्ही आंदोलनं जी आहेत ती छेडत आहोत आणि याविरुद्ध एक जन आंदोलन जे आहे ते आम्ही आगामी काळामध्ये उभारू असं मत जे आहे ते किरीट सोमय्या यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.